आपल्या चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे, जी लव येते ती कशी काढायची? खूप जणांना प्रश्न पडतो की पेनलेस उपाय आहे का? आणि जर पेनलेस असेल तर तो सेफ असतो का? किंवा केमिकल फ्री असं कुठलं प्रोडक्ट आहे ज्यामुळे आम्ही घरच्या घरी हे करू शकतो? कारण आम्हाला नेहमी पार्लरमध्ये जाण्याचा प्रचंड कंटाळा येतो आणि त्यामुळे बऱ्याचदा थ्रेडिंग म्हणा, अप्पर लिप्स म्हणा, हे करण्यासाठी आम्हाला खूप थांबावं लागतं आणि मग अशा वेळेला कळत नाही की एक्झॅक्टली कुठली पद्धत आपण अवलंबली पाहिजे. आणि काही वेळेला काय होतं की काही वयामध्ये अचानक खूप चेहऱ्यावर केस यायला लागतात. म्हणजे अगदी हनुवटीपासून या साईडला केस यायला लागतात आणि मग त्यावेळेला प्रश्न पडतो की हे नॉर्मल आहे का? मग आता ह्याच्यासाठी काय करायचं? जर का जास्त होत असेल तर डॉक्टरांना दाखवायचं का? डॉक्टरांकडून सल्ले घेतल्यानंतर मग आपण काय करायचं? परमनंट सोल्युशन काय आहे? परमनंट सोल्युशन माहिती असलं तरी ते आपल्याला परवडणार आहे का? या संदर्भातली सगळी माहिती आणि शिवाय एक छानसा असा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला पेनलेस असं हेअर रिमूव्ह करता येणार आहे. आयुर्वेदिक उपाय आहे. तो काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि व्हिडिओ आवडला तर तो शेअर सुद्धा नक्की करा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली एकत्र ग्रो आणि ग्लो होतेय. आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चेहऱ्यावरचं केस काढण्यासाठी योग्य पद्धत कुठली असते. मुळात आपण इथून सुरुवात करूया की आपल्या चेहऱ्यावर केस केव्हा यायला लागतात. म्हणजे काही जणांना अनुवंशिक असतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जी लव असते ती दाट असते आणि ती अगदी लहानपणापासून असते. पण लहानपणापासून जर असेल तर आपण काय करू शकतो? मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की बेसन पीठ हे अतिशय उत्तम असतं. आपण लहान बाळांना सुद्धा बेसन पीठ, हळद आणि दूध, साय वगैरे लावतो. हे कंटिन्यू करायला हवं अगदी 13 वर्षापर्यंत मला असं वाटतं. त्यामुळे मुलींना जे चेहऱ्यावर लव असते ती लव दिसत नाही. ती हळूहळू तिथले जे केस असतात ना ते पातळ येतात किंवा मग हळूहळू ते बंद सुद्धा होतात. म्हणून हाताला, पायाला आणि चेहऱ्याला कायम आपण मुलींना तरी किमान बेसन पिठाचं जे उटणं असतं त्या उटण्यानीच आंघोळ घालायला हवी किंवा किमान आठवड्यातून 2 वेळेला तरी चेहऱ्याला उटणं लावून ते तसंच ठेवायला पाहिजे. म्हणजे कुठलं? बेसन पीठ. त्यामध्ये मी आणखीनही काही पावडर सांगितल्या होत्या, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. पण बेसन पीठ हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे, जो तुम्ही वापरला दह्याबरोबर किंवा दुधाबरोबर, साईबरोबर, मध त्याच्यामध्ये घातलं तर तो उपयोगी ठरतो. अशा पद्धतीनं जे लहानपणापासूनचे केस असतात, जी लव असते ती आणखीन वाढू नये म्हणून हा आपण उपाय करायचा असतो. त्यांनी डेफिनेटली तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू कमी झालेलं आहे. हे मी सांगते कारण या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. वेळ हातातून निघून जाते आणि मग आपण मोठे झाल्यानंतर मग सलॉनमध्ये आपल्याला जावंच लागतं. पण जर का आपल्या मुलींसाठी आपण या गोष्टी केल्या तर त्या फायदेशीर ठरू शकतात. आता केस मुळात येतात केव्हा हे समजून घ्या. प्युबर्टी काळामध्ये ज्यावेळी 13 वर्षानंतर मुलींना पाळी येते त्यावेळेला ते हार्मोनल चेंजेस जे होतात तेव्हा केस यायला लागतात. म्हणजे तो एक काळ असतो, प्रेग्नन्सीचा एक काळ असतो, मेनोपॉज जो काळ असतो. या काळामध्ये जनरली आपल्या चेहऱ्यावर केस जास्त यायला लागतात. मेनोपॉजमध्ये तर असं होतं की खूप दाट केस तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि मग त्यावेळेला काय करायचं असा प्रश्न पडतो. आपल्याला स्ट्रेस आला किंवा आपली झोप पूर्ण झाली नाही तरी हार्मोन्सवर याचा परिणाम होतो आणि त्यामुळे सुद्धा हार्मोन बदलांमुळे तुमच्या चेहऱ्यावर केस येऊ लागतात. त्याच्यामुळे हे सुद्धा एक कारण असू शकतं. PCOD, PCOS यासारखी कारणं असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ॲक्ने येऊ लागतात, तुमचे केस गळू लागतात किंवा चेहऱ्यावर केस येऊ लागतात. ही सगळी कारणं जी आहेत ही हार्मोनली जे चेंजेस होतात त्यामुळे होत असतात. आता हे सगळं आहे, पण डॉक्टरांना कधी दाखवायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतंय की आपले पिरियड्स जे आहेत ते रेग्युलर नाही आहेत, त्यामुळे ॲक्ने वाढत चाललेले आहेत, वजन वाढतं आहे, केस खूप गळत आहेत आणि चेहऱ्यावर बारीक जी लव होती ती आता दाट होत चालली आहे. हनुवटीच्या इथं ठराविक ठिकाणी केस यायला लागले आहेत. त्यावेळेला मात्र आपण डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. कारण आपली जी मूळ समस्या आहे की आपले पिरियड्स रेग्युलर येणं आणि आपली मासिक पाळी जी आहे ती व्यवस्थित आल्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे आपोआप कमी व्हायला लागतात. त्यामुळे इंटरनली ज्या आपल्या समस्या आहेत त्या आधी क्युअर करणं खूप गरजेचं असतं आणि मग आपण बाहेरून जे काही करू शकतो, तात्पुरतं असेल ते, लाँग टर्मसाठी असेल, त्या गोष्टी आपण करायच्या असतात. पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये.
आता हार्मोन्स इश्यूजमुळे ज्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर केस येत आहेत तर त्यावेळेला आपण मुळात काय केलं पाहिजे? एक तर बॅलन्स डाएट घेतला पाहिजे, त्यानंतर एक्सरसाइज व्यवस्थित केला पाहिजे, मेडिकल किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही लगोलग सुरू केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण तात्पुरता जो उपाय करतो ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे केस आपण रिमूव्ह कसे करू शकतो या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच जणींना वॅक्सिंगनी चेहऱ्यावर खूप रॅशेस येतात कारण सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी चेहऱ्यावर खरं तर वॅक्सिंग करू नये. मग त्यांनी काय करावं? त्यांनी कुठले उपाय करावेत? थ्रेडिंग करणं हाही एक उपाय असतो, पण तो अतिशय दुखणारा असतो. काही जणांना ते सहन होतं, काही जणांना सहन होत नाही. मुळापासून त्यांनी केस निघतात, त्यामुळे तुम्ही थ्रेडिंगही करू शकता. वॅक्सिंग हा एक प्रकार आहे आणि पेनलेसमध्ये जर का तुम्ही बघायला गेलं तर त्यामध्ये काही आयुर्वेदिक उटणे असतात, त्यांनी सुद्धा तुम्ही केस रिमूव्ह करू शकता किंवा मग काही क्रीम्स असतात, ते क्रीम अप्लाय केल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचे हेअर जे आहेत चेहऱ्यावरचे ते रिमूव्ह करू शकतात. हातापायाचं जे आहे ते त्याच्यासाठी सुद्धा क्रीम्स आहेत, पण ते मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करत नाही आहे. हे फक्त चेहऱ्यासाठी सुरू आहे आणि चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते मुळापासून कसे निघावेत आणि तात्पुरते निघण्यासाठी आपण काय करू शकतो यावर आपण चर्चा करतोय. तर जर का तुम्हाला चेहऱ्यावरचे केस काढायचे असतील तर असे जे क्रीम्स असतात ते बऱ्याचदा केमिकल बेस क्रीम असतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे केमिकल बेस क्रीम आपण कसे वापरणार आणि ते आपल्यासाठी योग्य आहेत की नाही. म्हणून काही आयुर्वेदिक क्रीम आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते पुढे सांगणार आहे. आता परमनंट सोल्युशन काय असतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता लेझर ट्रीटमेंट जी आहे ती परमनंट सोल्युशन आपल्याला देते. त्यासाठी आपल्याला एक 5-6 सेटिंग्स कराव्या लागतात, पण मी तुम्हाला परत सांगेन जर का तुमचे हार्मोन्स इश्यूज असतील तर तुम्ही कितीही लेझर ट्रीटमेंट केली तरीही त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा काय करायचं माहिती आहे, आधी डॉक्टरकडे जायचं, आपले हार्मोन इश्यूज काय आहेत त्याच्यावर सोल्युशन काढायचं आणि मग आपण ह्या उपायांकडे जायचं. आता लेझर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपल्याला 7-8 सेटिंग्स कराव्या लागतात. थोडंसं दुखतं त्याच्यामध्ये. काही जणांना सहन होतं, काही जणांना सहन होत नाही. पण या बरोबरीनं मग जर का आपण घरच्या घरी काही उपाय करत राहिलो तर मला असं वाटतं की ते जे हेअर जे असतात ज्याचा जो खूप जाडसरपणा असतो तर ते थिन व्हायला, पातळ व्हायला मदत होते. ते कसं तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, कुसुंबा ऑइल जे आहे ते कुसुंबा ऑइल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठणाका पावडर आहे. ती ठणाका पावडर मिक्स करायची आणि ती रेग्युलरली तुमच्या चेहऱ्याला तुमची अशी ग्रोथ असेल किंवा अशी ग्रोथ आहे तर त्याच्या उलट्या दिशेनं त्याचा मसाज करायचा. एक 5 ते 10 मिनिटं तरी हा मसाज रोज करायचा. असं जर तुम्ही 6 महिने केलं तर तुमची स्किन फ्लॉलेस होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे बारीक बारीक केस आहेत ते तुम्हाला लक्षात येईल काही वेळेला ते जायला सुद्धा लागलेत किंवा मग ते इतके असे पातळ व्हायला लागलेत आणि त्या आपोआप हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात. हे नक्की करून बघा. पण पुन्हा मी सांगते, हार्मोन्स इश्यूज आधी आपण चेक करणं गरजेचं आहे, तर या सगळ्या उपायांचा फायदा होतो. आता चेहऱ्यावरचे केस काढण्याची योग्य पद्धत कुठली? खरं सांगायला गेलं तर योग्य पद्धत अशी कुठली नाहीये. तुमचा स्किन टाईप काय आहे आणि तुमची गरज काय आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीनं चेहऱ्यावरचे केस काढू शकता. तर मला असं वाटतं ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचे एक्सपेरिमेंट करायला जायचे नाही. त्यांनी आधी कायम पॅच टेस्ट करायची. आपल्यासाठी जे योग्य आहे ही पद्धत एकदा निवडल्यानंतर आपण कुठेही हलायचं नाही आणि त्याच पद्धतीनं कायम केस काढायचे. हे बघा, प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाची ठेवण ही फार वेगवेगळी असते. त्यामुळे आपलं आपण ठरवायचं असतं, पण हे ठरवत असताना कायम पॅच टेस्ट करायची आणि शक्यतो जर का तुम्ही थ्रेडिंग करत असाल तर कायम थ्रेडिंगच करा. जर का तुम्ही चेहऱ्यावर जर का क्रीमनी काढत असाल, काही जण रेझरनी काढतात, त्यांच्या चेहऱ्याला ते सूट झालेलं असतं. पण रेझरसुद्धा जे अप्पर लिप्सचे आणि आयब्रोजचे जे रेझर असतात तर त्यांनी ना खूप ते छोट्या लेवलचे येतात. या सगळ्याच्या लिंक ज्या आहेत, रेझर म्हणा, क्रीम म्हणा, कुठले वापरायचे, हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आता मी माझ्याकडून जो तुम्हाला उपाय सांगणार आहे, म्हणजे कुठल्या पद्धतीनं केस काढायचे, हा जो माझ्याकडचा आजचा सल्ला आहे तो म्हणजे एकतर आपण लॉंग टर्मसाठी एक गोष्ट करत राहूया आणि जर का तुम्हाला तात्पुरता उपाय हवा असेल की मला एक 10-15 दिवसासाठी मला आता ते व्यवस्थित सगळे केस रिमूव्ह व्हायला हवेत असं हवं असेल तरी सुद्धा मी एक सांगणार आहे. आता जो परमनंटचा उपाय आहे तो असा आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची, मध टाकायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं आणि दूध. आता मुळात ना दूध, मध
आणि थोडीशी साखर हे छानपैकी गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकायचं. ते एक छान क्रीमसारखं फॉर्म होईल. म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप अति जास्त पातळही नाही. असं मध्ये ते छानपैकी क्रीमसारखं फॉर्म झालं की ते तुम्ही चेहऱ्यावर लावायचं. तर कसं लावायचं की आपले केस असे येतात तर या अशा पद्धतीनं लावायचं. ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर काय होतं, तो साखरेचा पाक जो असतो किंवा मग ते मध असतं त्यामुळे थोडंसं चिकट होतं. हे चिकट झालेलं आपण वरच्या दिशेनं म्हणजे विरुद्ध दिशेनं किंवा या साईडनं असं आपण ते काढायला लागायचं. यानी केस हळूहळू निघतात. निघाले नाहीत अगदी संपूर्ण तरीसुद्धा ते पातळ व्हायला लागतात. त्यामुळे रेग्युलर बेसवर ज्यांना खूप चेहऱ्यावर केस आहेत त्यांनी अशा पद्धतीचा उपाय ताबडतोब सुरू करा. यांनी डेफिनेटली फरक पडतो. हे तुम्ही अगदी आठवड्यातून 3 वेळेला केलं तरीसुद्धा चालेल. जर तुमच्या चेहऱ्याला सूट होणार असेल तर तुम्ही हे काही दिवस रेग्युलर करून बघा. तुम्हाला फरक जाणवेल की ती लव आहे ती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. हा झाला घरगुती उपाय आणि हे परमनंट आपण काय बरं करू शकतो यासाठी मी सांगितलेली गोष्ट आहे. आता एक वेलनेसचं एक प्रोडक्ट आहे जे मला सध्या मिळालं आणि मी अतिशय खुश आहे त्या प्रोडक्टसाठी. कारण त्यामुळे काय होतंय माहिती आहे का की ते आयुर्वेदिक आहे, त्याच्यामध्ये चंदन आहे, त्याच्यामध्ये मुलतानी माती आहे, हळद आहे, असे खूप नैसर्गिक गुणधर्म असलेला तो फेस पॅक आहे. आणि हा फेस पॅक चेहऱ्याला लावला की त्यानंतर एक 10 मिनिटं ठेवायचा. पण तो सगळीकडे लावायचा नाही. जेवढा आपला केसांचा एरिया आहे तेवढाच लावायचा आणि ते लावल्यानंतर एक टॉवेल घ्यायचा, नॅपकिन घ्यायचा. तो टॉवेल किंवा नॅपकिन जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये छानपैकी बुडवायचा. थंड पाणी घ्या शक्यतो. ओलसर जो टॉवेल आहे त्याने उलट्या दिशेनं असं फिरवत राहायचं आणि ते केस तुम्हाला लक्षात येतील पूर्णपणे रिमूव्ह होतात. आता हा जो मी तुम्हाला फेस पॅक सांगते हा तुम्ही हातापायासाठी सुद्धा वापरू शकता. अतिशय सेफ आयुर्वेदिक आहे. मी 2-4 वेळेला वापरून बघितलं. आमच्या कामवाल्या ताई आहेत त्यांच्या मुलीला मी वापरायला दिलं. हे म्हणजे प्रूव्हन आहे की हा खूप सेफ आहे आणि त्यानंतर तुम्ही वापरू शकता. आता कुठला आहे तो? मुळात हे मी आता जे सांगते हे अजिबात पेड कोलॅबरेशन वगैरे काहीही नाही आहे. हे मी माझ्या अनुभवातून सांगते आहे कारण मला असं वाटतं की हा उत्तम पर्याय सगळ्यांना कळायला हवा. वेलनेसचं मुलतानी नॅचरल हेअर रिमूव्हर जे आहे ते मिळतं. ॲमेझॉनवर मिळेल, फ्लिपकार्टवर मिळेल, कुठेही मिळेल तुम्हाला. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. शिवाय एक पपया हेअर क्रीम म्हणून येतं. ते सुद्धा खूप चांगलं आहे. ते सुद्धा त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथून तुम्ही मागवू शकता. हे 2 मी वापरलेले प्रोडक्ट आहे की जे तुम्ही हेअर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही अगदी रेग्युलरली 15 दिवसातून एकदा वापरू शकता. त्यामुळे हेअर मस्त रिमूव्ह होतात आणि हे उत्तम सोल्युशन आहे. पेनलेस आहे. ज्या मुली कॉलेजमध्ये जाणारे असतात काही जणींना अजिबात सहन होत नाही. म्हणजे वॅक्स केल्यानंतर किंवा मग थ्रेडिंग केल्यानंतर खूप रॅश येते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर याची लिंक मी देणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. वापरून बघा. वापरून बघितल्यानंतर कसं वाटलं ते सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त ठरलाय की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर उपयोगी ठरला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनल आपलंच आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.